अविरोधाभास अवलंबन. कित्येक लोक मानतात भाग्यात असेल ते होईल, पण असं सांगून स्वस्थ बसणं योग्य नाही. जर नुसतंच भाग्यावर अवलंबून राहिलं तर मनुष्य निष्क्रिय बनून जाईल आणि ह्या अवलंबून राहण्यामुळे मन सरळ राहणार नाही. जर तुझं प्रारब्धावर अवलंबून राहणं हे खरं असेल तर मग तुला चिंता व्हायलाच नको, मग तू चिंता करावयास नको. पण इथं तर चिंतेचा कारखानाच आहे. म्हणून हे अवलंबून राहणं पांगळपणाचं आहे. ते सत्य नाही, फॅक्ट नाही, ते वैज्ञानिक नाही. म्हणून सगळे लोक मार खातात. चुकीचं अवलंबन लोकांना दिलं म्हणून तर हिंदुस्थानाची अवदशा झालेली आहे. याची प्रगतीच बंद पडलेली आहे. आम्ही कोट्यावधी अवताराचे संशोधन करून जगाला जे एक्झॅक्ट आहे, बरोबर आहे तेच सांगतो की प्रारब्ध आणि पुरुषार्थ ही दोन्ही पांगडी अवलंबने आहेत. मग खरं अवलंबन काय? व्यवस्थित हेच खरं अवलंबन. फॅक्ट आहे, तेच सत्य आहे, ते वैज्ञानिक आहे. आणि व्यवस्थित म्हणजे काय? सायंटिफिक सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स. वैज्ञानिक परिस्थितीजन्य पुराव्याने जे जे होत आहे ते सर्व व्यवस्थित आहे. व्यवस्थित हे सर्व अवस्थेत संपूर्ण समाधानकारी ज्ञान आहे. याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता हा काचेचा प्याला आहे समजा. हा काचेचा प्याला तुमच्या हातून खाली पडला. तुम्ही वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो फुटला. आता काचेचा प्याला फुटला, त्या प्याल्याची इच्छा होती फुटण्याची? नव्हती. तुमची इच्छा होती? नव्हती. मग फुटला कसा? दुसरा कोणी फोडणारा हजर नाही. मग तो कोणी फोडला? तो फोडला. ती आहे व्यवस्थित शक्ती. ती व्यवस्थितच्या नियमानं चालते. हे कुचक्या माणसाचं राज्य नाही. व्यवस्थितच्या नियमात काचेचा प्याला फुटावयाचा नसेल तर मग हे काचेचे कारखाने कसे चालणार? तर व्यवस्थित तुमचे सगळ्यांचे कारखाने सुद्धा चालावयाचे आहे. हजारो मजुरांची घरे पण चालावयाची आहे. मग प्याला फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी उन्हाळ लोक उगाच बडबड करतात, निश्चिंत बसत नाही. चार पाहुण्यांच्या देखत नोकराच्या हातून काही फुटलं तर ओरडतात, त्याला शिक्षा देण्यासाठी आतुर असतात. खरोखरच मूर्खासारखं वागणं आहे. अरे हा प्याला फोडला, तो व्यवस्थितने फोडला. जे झालं ते व्यवस्थित. तर मग काय होईल? संपूर्ण समाधान होईल. नौकर हा बिचारा केवळ निमित्त आहे. त्याच्यावर शेठ लोक नुसतं तुटून पडतात. निमित्ताला कधीही वाईट म्हणू नये. अरे मूर्खा, निमित्ताला वाईट म्हणून तू स्वतःचे भयंकर अहित करत आहेस. मूळ कारण शोधून काढ, मग तुला ते समजेल. दादाश्री म्हणतात, मी लहानपणापासून मस्करी स्वभावाचा होतो. लोकांच्या पुष्कळ टिंगली करायच्या, मस्कऱ्या करायच्या. तर एकदा मी एका शेठजीच्या घरी गेलो. शेठजीच्या जवळ त्यांचा कुत्रा पण होता. ते त्या पिल्लाला खेळवत होते. मी हळूच मागून जाऊन त्या पिल्लाच्या शेपटीवर जोराने पाय दिला, दाबला. आता पिल्लाचं तोंड जे होतं ते शेठजीकडे होतं. तो शेठजीला चावायचा. मागून मी पिल्लाची शेपटी दाबायची, तो शेठजीला चावायचा आणि शेठजी जोराने ओरडायचे. याला म्हणतात निमित्ताला चावणे.